तास। वाहन चालवताना मी नियमांचे पालन करेन आणि इतरांनाही करायला लावेन असे परखड मत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं आणि तशी प्रत्येकाने शपथ घ्यायला हवी असे सर्वांना आवाहनही केलंय। आपल्या जिल्हा मी यू डिसाइड की आपण किती फॉलो करतोय। मेन विषय असा आहे की रूल ऑफ लॉला काही रेस्पेक्ट पाहिजे नंबर 1। ओके, जे रस्ता सुरक्षाचे जे सर्व अधिनियम असेल किंवा त्यांचे जे कायदे तरतूद आहे त्यांचे कुठल्याही प्रकारचे आपण पालन करत नाही। नंबर 1 मला ते वाटतं। सेकंड इश्यू काय झालेला आहे, आता माझा ड्रायव्हर आहे ना, माझी गाडी इथे आहे सौरभ, हां इथेच आहे, त्यांना विचारा की मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो की अरे त्यांना बघा, त्यांना बघून चालवा, तुम्ही स्वतः चालवू नका, त्यांना बघा, त्यांचे व्हेकलचे टायर्स बघा, ते कुठे चालतात, यातर्फे येतात की सरळ चालतात, म्हणजे इतकी प्रॉब्लेम झालेली आहे। तुम्ही समज रहे हो ना आप लोग, मैं क्या बोल रहा हूं। म्हणजे आता असं झालेलं आहे की ऍक्सिडेंट आपण करतो असं झालं नाही, ऍक्सिडेंट समोरचा माणूस आपण कितीही सरळ गेले, कितीही आपण प्रामाणिकपणे आपण रूल्स फॉलो करतोय तरी काही गॅरंटी नाही आहे, ते समोरचा माणूस कसं चालवतात त्यांच्यावर निर्भर आहे। सो ते नंबर 2 इश्यू झालेला आहे। तिसरा इश्यू काय आहे ते आमचे, आता मी 2 इश्यू सांगितलं है ना, एक आहे रूल ऑफ लॉला काय रिस्पेक्ट नाही आहे, दुसरा ड्रायव्हरचे जे आहे ते रेकलेसनेस आहे, आणि तिसरा जे आहे ते आमचे प्रशासनाचं जे स्ट्रिक्टनेस पाहिजे ते सुद्धा नाही किंवा इतकी नाही आहे, किंवा लोकांना वाटतो की अरे यांना फाईन केला। आता मी बेसिकली मी हैदराबादची आहे, तिथे असा रूल आहे की 100च्या वर तुम्ही गेले तर तुम्हाला 1000 रुपये फाईन आहे, 1000 रुपये फाईन आहे। सच में बघा ना, तुम्ही चेक करा इथे किती आहे आपले 1000 रुपये ना, तो तिथे 1000 रुपये। तो माझे भाऊच्या गाडीवर कमीत कमी प्रत्येक महिन्यामध्ये 2-3 फाईन। ते का सांगतात वेळ नाही आहे जायचे, मी त्यांना सांगतो सेफ्टी इज इम्पॉर्टंट। तरीही तुमच्याकडे 4 लेन रोड्स असेल किंवा आउटर रिंग रोडवर 5 लेन रोड असेल तर सेफ्टी खूप महत्वाची आहे। तर मला असं वाटतं की हे 3 जे विषय आहे इम्पॉर्टंट विषय, ते तिन्ही विषय आपले देशामध्ये किंवा इंडियन्समध्ये ते दिसत नाही आहे। दॅट इज द मेन प्रॉब्लेम। आणि आपण किती सप्ताह करा, किती महिना करा, किती आपण साजरा करा, जोपर्यंत हे चेंज होत नाही ते काय होणार नाही। आता मी माझ्या ड्रायव्हरला प्रत्येक वेळी परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो। मानवी जीवन अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल। आपल्या देशातील नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवं, त्यासाठी मानसिकता बदलायला हवी। मी नियमांचे पालन करेन आणि इतरांनाही करायला लावेन अशी शपथ सर्वांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी केले। आणि टोयोटा सारख्या गाडीमध्ये 120 वर ते बीप देतात, बीप साऊंड आती है ना गाड़ी में, तो ते 80 वर पहले बीप येतात सिंगल बीप, आणि त्यानंतर 120चे वर ते कंटिन्यूअस बीप। तो आय कॅन गो ना इझिली, मी समजा की मोपा एअरपोर्टला जातोय किंवा चिपळूणला, आय कॅन गो एट 120। पण मी प्रत्येक वेळी माझे ड्रायव्हर असू द्या किंवा SP साहेबांच्या सोबत ज्या वेळी आम्ही जातोय स्पीडमध्ये, प्रत्येक वेळी आम्ही हे सांगतो की तुम्ही 90च्या पेक्षा जायचे नाही। आता तुमच्यापैकी तुम्ही स्वतः अनालिसिस करा की तुम्ही किती लोक 90 पेक्षा जास्त किती वेळ जाता, आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ॲव्हरेज काढला 90च्या स्पीड आणि 120च्या स्पीडवर गेले, सेम डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं, फॉर एक्झाम्पल 200 किलोमीटर तुम्ही जातो, किती मिनटचे फरक पडतात, कितने मिनट का फर्क पड़ता होगा, हार्डली 10-15 मिनट से ज्यादा नहीं होगा। वो 15 मिनट के टाइम बचाने के लिए आप लोग 120 पे जाओगे, आपके फैमिली का भी आप ये करोगे, रिस्क में लाओगे, आपका खुद का भी जान रिस्क में लाओगे। लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट है ना, लाईफ जे आहे ते खूप प्रेशियस आहे, आपल्याला स्पीडला जाऊन। आणि दुसरा इश्यू, आता किती लोक आय होप की तुम्ही सगळे TV हे बघतात आजकाल, व्हॉट्सॲप मोबाईलचे सगळे इझी झालेले आहे। हरिद्वारचे इन्सिडेंट ऐकलेले आहे तुम्ही, देहरादूनचे इन्सिडेंट। 36व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील उपस्थित होते। माननीय बोरसे सर, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग अमोल ओटवणेकर सर,
त्यासह या ठिकाणी आरटीओचे सर्व अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सातपुते सर, या सर्वांना विनंती करते की या कार्यक्रमाचा शुभारंभ भौतिक प्रज्वलनाने करावं. कोणतंही काम यशस्वी करायचं असेल आणि कोणताही कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर शासनाचे सर्व अधिकारी, सर्व खात्याचे विभागाचे अधिकारी जर एकाच ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानासाठी उपस्थित जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांसह इतर सर्व मान्यवरांचे स्वागत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आणि आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना गतवर्षी 393 अपघात झाले, यामध्ये 123 जणांचा मृत्यू झाला. स्वयंशिस्तीत नियमांचे पालन करून रस्ते अपघातात जाणाऱ्या निष्पाप जीव वाचायला हवेत, ही जबाबदारी सर्वांची आहे असे म्हणाले. त्यानंतर या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक माननीय जयश्री गायकवाड मॅडमचं स्वागतही त्यांनी करावं अशी विनंती करते. कार्यकारी अभियंता अमोल ओटोणेकर सरांचं स्वागत तामणकर सरांनी करावं अशी विनंती करते. त्यानंतर एसटी विभाग नियंत्रक प्रदीप बोरसे सरांचं स्वागत तामणकर सरांनी करावी अशी विनंती. त्यानंतर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते सरांचं स्वागत तामणकर सरांनीच करावं अशी विनंती. सर्वांना धन्यवाद. मीडियाचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने जमलेले माझे बंधू भगिनींनो, आज रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आज इथं आपण जमलेलो आहे. दरवर्षी आपल्या देशामध्ये साधारणतः 1.5 ते 2.25 लाख हे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. आपल्या महाराष्ट्रात देखील 15 ते 20 हजार लोक दरवर्षी या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर मागील वर्षी आपल्याकडे 393 अपघातात 123 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी या रस्त्या अपघातांच्या माध्यमातून होत असते. याकरिताच आपण रस्ता सुरक्षा अभियान राबवतो दरवर्षी. लोकांना दरवर्षी आम्ही कारवाई करतच असतो, पण तू कारवाई करून दंड वसूल करणं हा आमचा उद्देश नाही. तर लोकांनी जास्तीत जास्त वाहतुकीचं नियमाचं जे पालन आहे हे स्वयंस्फूर्तीनं करावं आणि कुठंतरी वाहतुकीला शिस्त लागावी, वाहतुकीचे नियमांचं पालन व्हावं, रस्त्यावर होणारे अपघात टाळले जावावेत आणि कुठला तरी निष्पाप जीव रस्त्यावर वाचावा यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. एखादी चळवळ राबवायची असेल तर त्यासाठी समाजाचा त्याच्यामध्ये समावेश असायला लागतो. ती एखादी सामाजिक चळवळ बनावी लागते. याकरिता लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून, जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही त्यांनी स्वयंस्फूर्तीनं वाहतूक नियमांचं पालन करावं आणि आपल्याकडे होणारे अपघात आहेत ते कसे टाळता यासाठी आम्ही रस्ता सुरक्षा अभियान राबवतो. आता या रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान आम्ही विविध उपक्रम राबवतो. याच्यामध्ये बॅनर्स, पोस्टर याच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया असेल याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही वाहतुकीचे नियम असतील त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. रस्ता सुरक्षा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये आपण हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट वापरणे, दारू पिऊन वाहन न चालवणे यासारख्या विविध वाहतूक नियमांचं या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतो. यासोबतच आपण नेत्र आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शाळा आणि कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे संस्कार लहान वयापासूनच व्हावेत आणि भविष्यात ते एक जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावर त्यांनी वाहन चालवावं यासाठी आपण शाळा कॉलेजमध्ये अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं मन वळवण्याचा आणि त्यांच्यामध्ये प्रसार करण्याचा या रस्ता सुरक्षा अभियानाच्या दरम्यान प्रयत्न करतो. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित तामणकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, सेवाभावी संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.